नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC स्मार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी इयत्ता 4थीच्या भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण काही महत्त्वाचे स्थळं, पक्षी व त्यांचे जिल्हे ही बघूयात. गेटवे ऑफ इंडिया बृहन्मुंबई या ठिकाणी आहे. शिरीष कुमार स्मारक नंदुरबार, सहस्रकुंड धबधबा नांदेड, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, दीक्षाभूमी नागपूर, वारली कला ठाणे, फणस रत्नागिरी, भारद्वाज पक्षी कोल्हापूर, मोर बीड आणि माळढोक पक्षी सोलापूर. प्रकरण पहिलं बघूयात आता. कालगणना. दैनंदिन व्यवहारात आपण दिवस, महिना, वर्ष असे शब्द वापरत असतो आणि याचाच उपयोग आपण कालगणना करताना करतो. आता आपण पृथ्वी व चंद्र यांच्या गतीचा उपयोग करून कालगणना कशी केली जाते हे बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण पृथ्वीची दैनिक गती म्हणजे काय ते बघूयात. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो काळ लागतो त्याला पृथ्वीची दैनंदिन गती असं म्हणतात, म्हणजेच दैनिक गती असं म्हणतात. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणे करण्यास जो काळ लागतो त्यास पृथ्वीची वार्षिक गती असे म्हणतात. महिना मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित असतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती देखील फिरतो. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर आपण कालगणनेसाठी करत असतो. चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जवळजवळ सारखाच काळ लागत असतो. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केली त्यास महिना असं म्हणतात. आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जात असतो. याच कालावधीस शुद्ध किंवा शुक्ल पक्ष असं म्हणतात. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने कमी होत जातो. या कालावधीस वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात. आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो. आठवड्याचा कालावधी 7 दिवसाचा असतो आणि 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी नवीन आठवडा सुरू होत असतो. आता पुढे आपण चांद्र कालगणना बघूयात. ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेस चांद्र कालगणना म्हणतात. इस्लाम दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. या कालगणनेत 12 चांद्रमासांचे एक वर्ष होतं आणि ते 355 दिवसांचं असतं. यातले महिने 29 किंवा 30 दिवसांचे असतात. पुढचं म्हणजेच सौर कालगणना. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचाच उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. सौर कालगणनेत वर्ष 12 महिन्यात विभागलेला आहे व वर्षाचा काळ सुमारे 365 दिवसांचा आहे. सौर कालगणनेतील महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नसतो. ग्रेगरियन दिनदर्शिका यामध्ये जानेवारी ते डिसेंबर असे महिने असतात व भारतीय राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित आहे. भारतीय राष्ट्रीय पंचांगामध्ये वर्षाची सुरुवात 22 मार्च रोजी होते व लीप वर्ष असल्यास तीच 21 मार्च रोजी होत असते. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस व 6 तास लागतात. लीप वर्षात ग्रेगरियन दिनदर्शिकेत फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो. अशा वर्षालाच लीप वर्ष म्हणतात. अशा वर्षात चैत्र महिन्यात 30 ऐवजी 31 दिवस असतात. आता आपण प्रकरण दुसरं अभ्यासूयात. पृथ्वीची आवरणे. पृथ्वीची आवरणे एकूण 4 प्रकारची आहेत. ती म्हणजेच शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण. त्यातलं सर्वात प्रथम आपण शिलावरण याचा अभ्यास करूयात. शिलावरण म्हणजेच काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणतः 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास आपण शिलावरण म्हणतो. तर जमिनीवर दिसणारे पर्वत, पठारे, मैदाने, विविध खडक हे आपल्याला दिसणारा शिलावरणाचाच एक भाग आहे.
जमिनीमध्ये विविध प्रकारचे खडक असतात. शिलावरणाचा वरचा भाग हा खडकांनीच बनलेला असतो. खडक म्हणजे वेगवेगळ्या खनिजांचं मिश्रण. खडकांचे निर्मितीनुसार अग्निज, स्तरित आणि रूपांतरित असे 3 प्रकार पडतात. आता पुढचा आवरणाचा प्रकार बघूयात, जलावरण. जलावरण म्हणजेच काय तर पृथ्वीवरील सर्व प्रकारचा जलभाग मिळून जलावरण तयार होतं. तर यामध्ये महासागर, समुद्र, सरोवरे, तलाव, नद्या हे जलाशयाचे भाग आहेत आणि जलाशयाचा सर्वात मोठा साठा हा महासागरात होतो. महासागर म्हणजेच काय तर पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास आपण महासागर म्हणत असतो. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, आर्क्टिक हे 4 महासागर आहेत आणि हे सर्व महासागर सलग आहेत. पुढचं म्हणजेच समुद्र किंवा सागर. महासागरापेक्षा आकाराने लहान असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या साठ्यास आपण समुद्र किंवा सागर म्हणत असतो. बहुतेक समुद्र हे महासागराचेच भाग आहेत. उदाहरणार्थ अरबी समुद्र हा हिंदी महासागराचा भाग आहे. काही समुद्र हे महासागरांनी जोडलेले नसतात, पण ते पूर्णपणे किंवा बहुतांशी जमिनीने वेढलेले असतात. त्यांनाच आपण भूवेष्टित समुद्र असं म्हणतो. त्यामध्ये उदाहरणार्थ येईल कॅस्पियन समुद्र, भूमध्य समुद्र. आता पुढचा प्रकार बघूयात, उपसागर. उपसागर म्हणजेच काय तर खाऱ्या पाण्याच्या ज्या जलाशयाच्या 3ही बाजू भूभागांनी वेढलेल्या असतात अशा जलाशयास आपण उपसागर असं म्हणतो. उपसागर हे सागरापेक्षा लहान असतं. उदाहरणार्थ त्याच्यात बंगालचा उपसागर येईल. आखात म्हणजे काय तर जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास आखात असं म्हणतात. उदाहरणार्थ खंबातचे आखात. सामुद्रधुनी म्हणजेच काय तर 2 सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास सामुद्रधुनी म्हणतात. त्यात येईल पाल्कची सामुद्रधुनी. ही अरबी समुद्र व हिंदी उपसागरांना जोडते. आता पुढचा पृथ्वीच्या आवरणाचा प्रकार बघूयात, तो म्हणजेच वातावरण. तर हवा आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, मात्र हवेचा स्पर्श आपल्याला जाणवत असतो. थंड हवा, उष्ण हवा अशा प्रकारे आपण हवेचं वर्णन करतो. पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. वातावरणात विविध वायू, बाष्प, धूलिकण इत्यादी घटकांपासून ते बनलेले असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वातावरणातील हवा ही दाट असते आणि जसजसं आपण उंच जाऊ तसतशी ही हवा विरळ होत जाते. वातावरणातील हवेचे तापमान हे उंचीनुसार बदलत असतात. सूर्याकडून येणारी काही किरणे ही जीवसृष्टीला अपायकारक असतात. वातावरणात खूप उंचीवर असलेला ओझोन वायू अशा किरणांना पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळं जीवसृष्टीचे संरक्षण होत असतं. पुढचा पृथ्वीच्या आवरणाचा प्रकार आपण बघूयात, तो म्हणजे जीवावरण. आपल्या सभोवताली आता अनेक सजीव आहेत. त्यामध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी व सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. हे सजीव पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण व वातावरण या 3ही आवरणात आपल्याला आढळताना दिसतात. अशा प्रकारे पृथ्वीवरील 3ही आवरणात आढळणाऱ्या जीवसृष्टीत एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतो. वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव हे जीवावरणाचे प्रमुख घटक आहेत आणि या घटकांना जगण्यासाठी योग्य प्रमाणात ऑक्सिजन, उष्णता, पाणी व अन्न याची गरज असते. या बाबी जेथे उपलब्ध असतात तेथे जीवसृष्टी उदयाला येत असते. सजीवांची संख्या भूपृष्ठाजवळ जास्त असते. जमिनीत व जलाशयात काही खोलीपर्यंत जीवावरण आढळतं. तसेच वातावरणात ऑक्सिजनचा पुरवठा जेथपर्यंत होतो तेथपर्यंत जीवावरण आहे. मानवाने केलेली अनावश्यक वृक्षतोड, वन्य प्राण्याची शिकार तसेच वाढती कारखानदारी व वाहने इत्यादी कारणांमुळे पृथ्वीच्या जलावरण, शिलावरण, वातावरण व जीवावरण यात मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहे. त्यापैकी अनेक बदल हे जीवसृष्टीस आपल्या हानिकारक ठरतात. आता आपण तिसरं प्रकरण अभ्यासूयात, नैसर्गिक पर्यावरण. जीवसृष्टीवर परिणाम करणारी व तिच्या सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती म्हणजेच नैसर्गिक पर्यावरण होय. आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि हा ऑक्सिजन आपण हवा या अजैविक घटकापासून मिळवतो. म्हणजेच अजैविक घटकाचा जैविक घटकांना उपयोग होत असतो.
वनस्पतीचा पालापाचोळा, मृत प्राण्यांचे अवशेष कुजतात व ते जमिनीत मिसळतात. अशा जैविक घटकांचे विभाजन होऊन त्यांचे रूपांतर अजैविक घटकात होते. अशा रीतीने नैसर्गिक पर्यावरणात अजैविक व जैविक घटक हे एकमेकांवर अवलंबून असतात. यातूनच निसर्गाची एकसंधता टिकून राहते. पण चौथं प्रकरण बघूयात आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम मध्य भागामध्ये आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात, तर उत्तरेस मध्य प्रदेश, ईशान्य व पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक व गोवा या राज्यांचा, तसेच वायव्येस दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेश लागून आहेत. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा 15°45 उत्तर अक्षांश ते 22°0 उत्तर अक्षांश हा आहे. तसेच त्याचा रेखावृत्तीय विस्तार हा 72°45 पूर्व रेखांश ते 80°45 पूर्व रेखांश इतका आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर इतकी आहे, तर उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्र हे महाराष्ट्र राज्याने व्यापलेलं आहे. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे, तर 16 जिल्ह्यांची सीमा ही इतर कोणत्याही राज्यांना लागून नाही. आता पुढचं आपण बघूयात 5वं प्रकरण, महाराष्ट्र प्राकृतिक. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश असे 3 प्रमुख विभाग पडतात. राज्याचा बहुतांश भूभाग बेसाल्ट या अग्नेश खडकांनी बनलेला आहे. त्यातलं सर्वात प्रथम आपण किनारपट्टीचा प्रदेश अभ्यासूयात. राज्याच्या पूर्वेकडील अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला प्रदेश यालाच किनारपट्टीचा प्रदेश असं म्हणतात. या चिंचोळ्या भागास कोकण असं म्हणतात. हा सलग मैदानी भाग नाहीये. कोकण किनाऱ्यावर अनेक पुळणांची व खाड्यांची निर्मिती झालेली आहे. पुळण म्हणजेच काय, तर सागरी लाटांनी आणलेली वाळू व नद्यांनी वाहून आणलेला गाळ यांचे किनारी भागात व किनाऱ्याला समांतर अशा स्वरूपात संचयन होते. यालाच पुळण किंवा चौपाटी असं म्हणतात. या प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होते. कोकण प्रदेशाची रुंदी ही उत्तरेकडे जास्त असते. तर दुसरा बघूयात आपण सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतासच पश्चिम घाट असं देखील म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या किनाऱ्यास समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे 900 मीटर आहे. साधारणतः ही उंची उत्तरेकडे कमी कमी होत जाते. हा पर्वत उत्तर दक्षिण पसरलेला आहे. पश्चिमेकडील उतार तीव्र असून पूर्वेकडील उतार त्या मानाने मंद आहे. कोकणातील व पठारावरील प्रमुख नद्यांचा उगम सह्याद्री पर्वतातच झालेला आहे. आता आपण सातपुडा पर्वत बघूयात. महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वत रांग आहे. तिचा पश्चिमेकडील भाग नंदुरबार जिल्ह्यात आहे. यास तोरणमाळ पठार व अस्तंबा 1325 मीटर आहे. या पर्वताच्या मध्यभागी रावेर बऱ्हाणपूर दरम्यान खिंड आहे. तिलाच बऱ्हाणपूर खिंड असं म्हणतात. या पर्वताच्या पूर्वेकडे गाविळगड डोंगर रांगा असून ती अमरावती, अकोला जिल्ह्यात पसरलेली आहे. आता आपण पठारी प्रदेश यांच्याविषयी माहिती घेऊयात. त्यातलं महाराष्ट्र पठार हे बघूयात. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश हा दख्खनच्या पठाराचा भाग असून त्याला महाराष्ट्र पठार असं म्हणतात. या पठाराची सर्वसाधारण उंची ही 600 मीटर इतकी आहे. सह्याद्री पर्वतातून निघालेल्या सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट व महादेव डोंगर रांगा यांचा समावेश या पठारामध्येच होत असतो. या रांगांमुळे अनुक्रमे गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आपल्याला दिसून येतात. सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांगांदरम्यान तापी नदीचे खोरे आहे. महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग हा सखल आहे. वर्धा जिल्ह्याच्या पूर्वेकडील हा भाग सखल मैदानी प्रदेश असून त्याची सरासरी उंची 300 मीटर इतकी आहे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार
पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. आता महाराष्ट्रातील नद्या बघूयात आपण. पश्चिम वाहिनी नद्या म्हणजेच या अरबी समुद्राला जाऊन मिळत असतात. पूर्ववाहिनी नद्या ह्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आणि अतिपूर्वेकडील नद्या ह्या दक्षिण वाहिनी असतात. त्यातल्या सर्वात प्रथम पश्चिम वाहिनी नद्या बघूयात आपण. त्यामध्ये नर्मदा, तापी या नद्यांचा समावेश होत असतो. तर नर्मदा नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहत असते व ती पुढे गुजरातमध्ये वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. तापी नदी या नदीच्या खोऱ्याने उत्तर महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापलेला आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशामध्ये होतो. पूर्णा, गिरणा, पांझरा या तिच्या महाराष्ट्रातील प्रमुख उपनद्या आहेत. पुढे ती गुजरातमध्ये वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. आता कोकणातील नद्या बघूयात आपण. वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या प्रमुख नद्या आहेत. या नद्या सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावतात व अरबी समुद्रास मिळत असतात. सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असल्याने तसेच नदी प्रवाहांचे उतार देखील जास्त असल्याने कोकणातील नद्या वेगाने वाहतात. त्यामुळे बहुतेक नद्यांच्या मुळाशी खाड्या निर्माण झालेल्या आहेत. अतिदक्षिण सीमेवरून तेरेखोल ही नदी वाहत असते. आता पूर्ववाहिनी नद्या बघूयात आपण. त्यामध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांचा समावेश होत असतो. त्यातली सर्वात प्रथम आपण गोदावरी ही नदी बघूयात. गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे. ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे. महाराष्ट्राचा खूप मोठा भाग तिच्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे. प्रवरा, सिंदफणा, दुधना, प्राणहिता, इंद्रावती या तिच्या उपनद्या. गोदावरी नदी ही आंध्र प्रदेशात वाहत जाऊन पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. राज्याचा पूर्व भागातून वर्धा व वैनगंगा या नद्या वाहत असतात. पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा व वैनगंगा या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. या दोन्ही नद्यांच्या एकत्र प्रवाहाला प्राणहिता म्हणतात व प्राणहिता पुढे गोदावरीला येऊन मिळते. राज्याच्या अति पूर्वेकडील सीमेवरून इंद्रावती नदी वाहते व ही नदी पुढे गोदावरीस मिळते. आता पुढची नदी बघूयात आपण, भीमा नदी. या नदीचा उगम पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे झालेला आहे. घोड, नीरा, सीना, मान, मुळामुठा या तिच्या उपनद्या आहेत. भीमा नदी पुढे कर्नाटक राज्यात कृष्णा नदीस मिळते. तर कृष्णा नदी बघूयात. या नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेला आहे. कोयना, येरळा, वारणा, पंचगंगा या तिच्या उपनद्या आहेत. कृष्णा नदी पुढे कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळत असते. आता पुढचं प्रकरण बघूयात, महाराष्ट्र हवामान. त्यामध्ये किनारपट्टीचा प्रदेश याचा अभ्यास करूयात. कोकणातील हवेचे तापमान जास्त असते म्हणून तेथील हवामान उष्ण आहे. समुद्र जवळ असल्याने हवेत बाष्पाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे हवा दमट राहते. दिवसभरातील तापमान आणि विविध ऋतूंमधील तापमानात जास्त फरक नसतो म्हणून हवामान सम आहे. त्यामुळे कोकणातील तापमान हे उष्ण, दमट आणि सम अशा प्रकारचं आहे. पुढे बघूयात पर्वतीय प्रदेश. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये माथेरान, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर, आंबोली इत्यादी थंड हवेची ठिकाणं आहेत. तर सातपुडा पर्वत रांगांमध्ये तोरणमाळ, चिखलदरा, पाल ही थंड हवेची ठिकाणं आहेत. आता आपण पठारी प्रदेश बघूयात. पठार हा मध्यम उंचीचा भाग असल्याने हवामान उष्ण असते. समुद्रापासून दूर असल्याने पठारावर दिवसभरात आणि विविध ऋतूंमधील तापमानात फरक जास्त असतो म्हणून तेथील हवामान हे विषम असतं. त्यामुळेच पठारावरील हवामान उष्ण, कोरडे आणि विषम अशा प्रकारचं असते. पर्जन्य बघूयात आपण आता. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात. हे वारे अरबी समुद्रावरून येतात. जलभागावरून आल्याने ते बाष्पयुक्त असतात. या वाऱ्यांपासूनच महाराष्ट्रात पर्जन्य होत असतो. हे वारे राज्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगांनी अडवले जातात.
त्यामुळे कोकणात आणि सह्याद्री घाटमाथ्यावर भरपूर पर्जन्य होतो. आंबोली हे सर्वात जास्त पर्जन्याचं ठिकाण आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जाताना हे वारे कमी उंचीवर येतात. तेथील हवेचे तापमान जास्त असल्याने या वाऱ्याचे तापमानही वाढू लागते. त्यामुळे ते जास्त बाष्प सामावून घेऊ शकतात. परिणामी सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. डोंगर किंवा पर्वतरांगांमुळे तयार होणाऱ्या अशा कमी पावसाच्या प्रदेशालाच पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतात. हे वारे पुढे पूर्वेकडे जाताना सह्याद्री पर्वतापासून लांब जातात. त्यामुळे पर्जन्य छायेचा परिणाम संपतो. परिणामी राज्याच्या पूर्व भागात पर्जन्याचे प्रमाण वाढते. कोकण व सह्याद्री पर्वतीय भागात सुमारे 3000 मिमी पर्जन्य होत असतं. सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावर व राज्याच्या पूर्व भागात 1000 ते 3000 मिलीमीटर पर्जन्यमान होते. पठारी भागात 600 ते 1000 मिलीमीटर दरम्यान पर्जन्यमान होते. पर्जन्य छायेच्या प्रदेशात हे प्रमाण 600 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. आता आपण पुढचं प्रकरण बघूयात. महाराष्ट्र जलसंपत्ती व सागर संपत्ती. विहीर हे महाराष्ट्रातील पाणी पुरवठ्याचं प्रमुख साधन आहे. पावसाचे पाणी खडकातील भेगा, फटी व छिद्रांद्वारे झिरपून जमिनीमध्ये साठलं जातं आणि यालाच भूजल असे म्हणतात. महाराष्ट्रात बेसाल्ट या अग्निज खडकांचे प्रमाण जास्त आहे. हा खडक कठीण व अछिद्र असल्याने यामध्ये भूजलाची उपलब्धता मर्यादितच असते. राज्यातील भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने कूपनलिका व विहिरींना पाणी कमी पडत आहे. काही भागात विहिरी व कूपनलिका कोरड्या पडू लागलेल्या आहेत. आपल्या राज्यातील ही परिस्थिती बदलण्यासाठी भूजलाचा वापर योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. तसेच भूजल सतत व्हावे याकरिता पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध प्रकारचे बंधारे व समतल चर जागोजागी निर्माण करणे व वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. अशा कामांनाच जलसंधारणाची कामे म्हणतात. पोफळी, जायकवाडी, भीरा, येलदरी, राधानगरी, खोपोली, भिवपुरी इत्यादी ठिकाणी राज्यातील प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहेत. राज्यात वसई, भाईंदर, डहाणू इत्यादी ठिकाणी मिठागरे आहेत. पाणी अडवणे व जमिनीत जिरवणे यासाठी जमिनीवर उताराच्या दिशेला काटकोनात समान उंची धरण चर घेतले जातात. त्यांनाच समतल चर म्हणतात. याचा उपयोग पाणी अडवून जमिनीत जिरवण्यासाठी होत असतो. आता पुढचं प्रकरण बघूयात. वनसंपत्ती व प्राणी संपत्ती. त्यातली सर्वात प्रथम वनसंपत्ती बघूयात. त्यातले सदाहरित वने. आता ज्या भागामध्ये 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य होत असतं त्या भागात सर्वसाधारणतः ही सदाहरित वने आढळत असतात. अनेक प्रकारचे वृक्ष या वनात असल्याने ही वने वर्षभर आपल्याला हिरवी दिसतात. म्हणूनच त्यांना सदाहरित वने असं म्हटलं जातं. आता सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात सदाहरित वने ही आढळत असतात. या वनात वृक्षाची विविधता जास्त असते. नागचंपा, जांभूळ, फणस, तेल्याताड इत्यादी प्रमुख वृक्ष तसेच वेत व बांबू या वनस्पती येथे आढळत असतात. आता पुढचा सदाहरित वनांचा प्रकार बघूयात. निम सदाहरित वने. 1000 ते 3000 मिलीमीटर पर्जन्य होणाऱ्या प्रदेशात सर्वसाधारणतः ही वने आढळत असतात. या वनातील वृक्षातील विविधता सदाहरित वनांपेक्षा कमी असते. सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उताराच्या भागात ही वनं आढळत असतात. येथे आंबा, फणस, ऐन, किंजल, कंदम, शेवरी इत्यादी प्रमुख वृक्ष आहेत आणि आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. पुढचं म्हणजेच पानझडी वने. आता ज्या भागात 600 ते 1000 मिलीमीटर पर्जन्य होत असतं त्या भागात पर्जन्यमान कमी असल्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी असते. अशा वनातील वृक्षांची पाने विशिष्ट ऋतूतच झडत असतात, म्हणजेच गळून पडतात. त्यामुळे या वनांना पानझडी वन असे म्हणतात.
कोकण सह्याद्रीच्या पूर्वेकडील कमी पावसाचा प्रदेश म्हणजे सातपुडा पर्वत, पठारावरील डोंगर रांगा आणि राज्याच्या पूर्व भागात ही वने आढळत असतात. या वनांमध्ये साग, हिरडा, वड, पळस, सालई, मोह इत्यादी वृक्ष आढळतात. महाराष्ट्राच्या वनक्षेत्रापैकी बराचसा भाग या प्रकारच्या वनांनी व्यापलेला आहे. आता पुढचं म्हणजेच झुडपी व काटेरी वने. 600 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य असलेल्या प्रदेशात प्रामुख्याने झुडपी व काटेरी वने ही आढळत असतात. या वनात वनस्पतीमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी वनस्पतीची पाने लहान असतात, तसेच त्या काटेरी देखील असतात. पर्जन्य छायेच्या प्रदेशात ही वने हमखास आढळत असतात. या वनात बाभूळ, बोर, निवडुंग, खैर इत्यादी वनस्पती आढळतात. पुढचा प्रकार म्हणजेच खारफुटी वने. पश्चिम किनारपट्टीवरील खाड्यांच्या भागात खारफुटीची वने आढळतात. ही वने क्षारयुक्त मोचूळ पाणी असलेल्या भागामध्ये आढळतात. या वनांमुळे सागरी किनारपट्टीचे लाटांपासून मोठ्या प्रमाणावर संरक्षण होत असतं. तसेच या वनांमुळे किनारी प्रदेशातील जलचरांना देखील आश्रय मिळत असतो. आता प्राणी संपत्ती बघूयात. दाट वने असलेल्या भागामध्ये प्राणी जीवन समृद्ध असतं. त्या मानाने वनस्पती विविधता कमी असलेल्या भागात प्राणी जीवनाची विविधता मर्यादित आढळते. महाराष्ट्रात सदाहरित व निमसदाहरित वनांमध्ये वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, हत्ती, रानडुक्कर इत्यादी प्राणी आढळतात. पानझडी वनांमध्ये तसेच कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये हरिण, कोल्हे, लांडगे, तरस हे प्राणी आढळतात. काटेरी वनांच्या भागामध्ये साळींदर, ससा, हरिण, तरस इत्यादी प्राणी तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी विविध जातीचे सर्प आढळतात. झुडपी व काटेरी वनांमध्ये माळढोक हा पक्षी आढळत असतो. पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल म्हणजेच हिरवं कबूतर हा आपला राज्य पक्षी आहे. भीमाशंकर येथे आढळणारी शेकरू ही मोठी खार आपला राज्य प्राणी आहे. देवराई हा महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा पारंपरिक प्रकार आहे. आता पुढचं प्रकरण बघूयात. महाराष्ट्र खनिज संपत्ती व ऊर्जा साधने. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पूर्व व नैसर्गिक भागात एकवटलेली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजेच महाराष्ट्राचा बराचसा भाग बेसाल्ट या अग्निज खडकाचा बनलेला आहे. या खडकात खनिज संपत्ती फारशी आढळत नाही. महाराष्ट्राच्या नैऋत्य भागात जांभा खडक आढळतो आणि या खडकात बॉक्साईट, मॅग्नीज यांसारखी खनिजे आढळतात. तर पूर्व भागात रूपांतरित खडकात मॅग्नीज, चुनखडक, लोह खनिज इत्यादी खनिजे आढळतात. आता आपण खनिज, त्यांचे उपयोग व प्रामुख्याने आढळणारे जिल्हे हे बघूयात. मॅग्नीज या खनिजाचा उपयोग म्हणजे ते लोखंड व पोलाद उद्योगात तसेच बॅटरी, रंग, जंतुनाशक, काच सामान व औषध निर्मितीसाठी केला जातो. आणि मॅग्नीज हे प्रामुख्याने नागपूर, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आढळतं. पुढचं म्हणजेच लोह खनिज. लोह खनिजाचा उपयोग शुद्ध लोखंड व पोलाद निर्मितीसाठी केला जातो. आणि लोह खनिज प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आढळतं. बॉक्साईट हे ॲल्युमिनियम निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो. बॉक्साईट प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आढळतं. चुनखडक. चुनखडकाचा उपयोग रसायन व सिमेंट उद्योगात तसेच बांधकामासाठी लागणारा चुना बनवण्यासाठी केला जातो. चुनखडक हे गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आढळत असतो. क्रोमाइट हे खनिजाचा उपयोग म्हणजेच ते धातू उद्योग व रसायन उद्योगात किमती खड्ड्यांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात केला जातो व क्रोमाइट हे भंडारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आढळत असतो. डोलोमाइट हा खनिज लोखंड व पोलाद निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो आणि तो प्रामुख्याने यवतमाळ व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आढळतो. सिलिकाचा उपयोग काच कामासाठी केला जातो.
व ती प्रामुख्याने सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जांभा खडक तसेच महाराष्ट्रातील बहुतेक भागात आढळणारा बेसाल्ट खडक बांधकामासाठी वापरला जातो. आता ऊर्जा साधने. ऊर्जा साधने म्हणजे काय, तर ज्या साधनांपासून ऊर्जा मिळवली जाते त्यांनाच ऊर्जा साधने म्हणतात. ऊर्जा साधनाचा पहिला प्रकार म्हणजेच पारंपरिक ऊर्जा साधने. त्यातला दगडी कोळसा याचा उपयोग प्रामुख्याने औष्णिक विद्युत निर्मितीसाठी लोह पोलाद कारखान्यासाठी केला जातो. दगडी कोळसा हा प्रामुख्याने आपल्याला चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आढळताना दिसतो. पुढचं म्हणजे खनिज तेल व नैसर्गिक वायू. मुंबईजवळ अरबी समुद्रात मुंबई हाय व वसई हाय ही नैसर्गिक वायू व खनिज तेल क्षेत्र आहेत. उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो. खनिज तेल शुद्ध करून पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी उत्पादने मिळतात. आता अपारंपरिक ऊर्जा साधने. अपारंपरिक ऊर्जा साधने म्हणजेच काय, तर सूर्यकिरण, वारा, विघटनशील टाकाऊ पदार्थ, सागरी लाटा, युरेनियम, थोरियम यांसारखी खनिजे ही अपारंपरिक ऊर्जा साधने आहेत. अपारंपरिक ऊर्जा साधनांमध्ये पवन ऊर्जाचा समावेश होत असतो. पवन ऊर्जा प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जामसंडे व विजयदुर्ग, सातारा जिल्ह्यातील साळकेवाडी ही प्रमुख त्याची केंद्र आहेत. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, अहमदनगर इत्यादी ठिकाणी आहेत. जनावरांचे मलमूत्र, घरगुती व शेतीतील टाकाऊ पदार्थ यांपासून ऊर्जा निर्मिती केली जाते. बायोगॅस हे त्याचं उदाहरण आहे. राज्यात सागराच्या लाटांपासून वीज निर्मितीचे प्रयत्न चालू आहेत. वीज निर्मिती. वाहते पाणी, खनिज तेल, नैसर्गिक वायू, दगडी कोळसा व अणुशक्ती याचा उपयोग प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी केला जातो. महाराष्ट्रातील वीज निर्मितीसाठी अणुशक्तीचा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात आहे, तर दगडी कोळसा व खनिज तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आता आपण औष्णिक विद्युत, जलविद्युत आणि अणुविद्युत बघूयात. औष्णिक विद्युतमध्ये दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू वापरून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला औष्णिक विद्युत म्हणतात. तर जलविद्युत म्हणजेच काय, तर मोठ्या मोठ्या धरणातील पाणी हे उंचावरून खाली सोडून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला जलविद्युत असं म्हणतात. अणुविद्युत म्हणजे काय, तर अणुशक्तीचा वापर करून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला अणुविद्युत असं म्हणतात. औष्णिक विद्युत केंद्र हे कोराडी, एकलहरे, दाभोळ, फेकरी, परळी, खापरखेडा, तुर्भे, पारस, चोला, डहाणू इत्यादी ठिकाणी आढळते. जलविद्युत पोफळी, भीरा, येलदरी, भिवपुरी, खोपोली, जायकवाडी या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहेत. तर अणुविद्युत केंद्र हे तारापूर या ठिकाणी आहे. पुढचं प्रकरण म्हणजेच महाराष्ट्र शेती. जी शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तिला जिरायती शेती म्हणतात. तर बागायती शेती कशाला म्हणतात, तर ज्यावेळी पावसाच्या पाण्याशिवाय जलसिंचनाने पाणी पुरवठा करून शेती केली जाते त्याला बागायती शेती म्हणतात. ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. याचं उत्पादन खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतलं जातं. ज्वारीसाठी उबदार हवामान, काळी कसदार मृदा आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची आवश्यकता असते. 1000 मिलीमीटरपर्यंत पर्जन्य असणाऱ्या सर्व भागांमध्ये हे पीक घेतलं जातं. विशेषतः पठार असा पश्चिम भाग या ठिकाणी घेतलं जातं. गहू. गहू हे रब्बी हंगामातील पीक आहे. 600 ते 1000 मिलीमीटरपर्यंत पर्जन्यमानाच्या प्रदेशात थंड हवामान आणि ओलावा टिकून राहणाऱ्या जमिनीत गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. तर तांदळाच्या पिकाला भरपूर पर्जन्य, उष्ण व दमट हवामान आणि गाळाची जमीन याची आवश्यकता असते. तांदळासाठी 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात तसेच नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील सखल मैदानी भागात हे पीक घेतलं जातं. बाजरी हे पीक कमी पावसाच्या प्रदेशात घेतलं जातं. यासाठी फार सुपीक जमिनीची आवश्यकता नसते.
पठारावरील बहुतेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हे पीक घेतलं जातं. सह्याद्री पर्वताच्या उतारावर नाचणी आणि वरी ही पिके घेतली जातात. पठारी प्रदेशात मका हे पीक दोन्ही हंगामात घेतलं जातं. त्याचा प्रामुख्याने खाद्यान्न व पशुखाद्यान्न म्हणून देखील वापर करतात. द्विदल धान्य यामध्ये तूर, हरभरा, मूग, मसूर, मटकी, चवळी, वाल इत्यादीचा समावेश होत असतो आणि यालाच आपण द्विदल धान्य म्हणतो. यापासून डाळी तयार करतात. महाराष्ट्राच्या पठारी भागात विशेषतः औरंगाबाद विभागात कडधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. चवळी, वाल, पावटा ही कोकणातील द्विदल धान्य आहेत. आता आपण व्यापारी पिके बघूयात. त्याच्यामध्ये कापूस याविषयी माहिती घेऊयात. कापूस हे काळ्या मृदेत याचं चांगलं पीक येत असतं. उबदार हवामान आणि मध्यम पर्जन्य कापसाला आवश्यक असते. नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक विभागात हे प्रमुख व्यापारी पीक घेतलं जातं. ऊस या पिकाला काळी कसदार मृदा व उष्ण हवामान लागतं. तसेच त्याला जास्त पाण्याची गरज देखील असते. त्यामुळे ज्या भागात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध आहे तेथेच ऊसाचं पीक घेतलं जातं. हे पीक प्रामुख्याने पठाराच्या पश्चिम भागात घेतलं जातं. तेलबिया भुईमूग, तीळ, करडई, जवस, सूर्यफूल, सोयाबीन यांच्यापासून खाद्यतेल काढलं जातं आणि त्यांनाच गळीताची धान्य म्हणतात. ही पिके प्रामुख्याने नाशिक, औरंगाबाद आणि पुणे या विभागात घेतली जातात. फळबागायत महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात मध्यम पर्जन्य आणि कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात द्राक्ष, केळी, पपई इत्यादी फळांचं उत्पादन घेतलं जातं. द्राक्षाचं उत्पादन हे प्रामुख्याने नाशिक, सांगली या जिल्ह्यांमध्ये घेतलं जातं. केळी या पिकासाठी भरपूर पाणी, उष्ण हवामान आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते आणि प्रामुख्याने नाशिक, औरंगाबाद विभागात हे पीक घेतलं जातं. जळगावची व वसईची केळी राज्यात प्रसिद्ध आहे. आता संत्र्यासाठी कोरडं हवामान, काळी मृदा आणि मध्यम स्वरूपाचं पर्जन्य असल्याने नागपूर विभागात संत्र्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. संत्र्याचे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात असे 2 बहार येत असतात. नारळ कोकण किनारी प्रदेशात नारळाच्या बागा आहेत. नारळाच्या झाडांपासून शहाळी, खोबरे, नारळ, करवंटी, सोडण, लाकूड, झावळ्या इत्यादी उत्पादनं मिळत असतात. म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. कोकणात फणस, आंबा, काजू, सुपारी, चिक्कू इत्यादी फळे घेतली जातात. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूस आणि पायरी हे 2 आंबे प्रसिद्ध आहेत. तसेच ठाण्यात जिल्ह्यातील घोलवडचे चिक्कू हे देखील प्रसिद्ध आहेत. पठारी भागात बोर, डाळिंब, पेरू, आवळा, सीताफळ, अंजीर इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात हळद व आल्याचे उत्पादन होते. आता पुढचं प्रकरण म्हणजेच महाराष्ट्र उद्योग. पूर्वी मुंबई हे शहर कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होतं. आता यंत्रमागाद्वारे कापड निर्मितीसाठी सोलापूर, नाशिक, भिवंडी, मालेगाव, येवला व इचलकरंजी ही महत्त्वाची केंद्रे झालेली आहेत. नागपूर, चंद्रपूर हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. आता पुढचं प्रकरण घेऊयात आपण. महाराष्ट्र वाहतूक, संदेशवहन व व्यापार. महाराष्ट्रात मुंबई, दिल्ली, जम्मू, मुंबई, चेन्नई, मुंबई, पुणे, बंगळूर, मुंबई, कन्याकुमारी, कोकण रेल्वे हे प्रमुख लोहमार्ग आहेत. त्यांना जोडणारे काही जोडमार्ग हे देखील विकसित झालेले आहेत. उदाहरणार्थ दौंड मनमाड लोहमार्ग हा मुंबई, चेन्नई व मुंबई, कोलकाता या मार्गांना जोडतो. मुंबई हे राज्यातील हवाई वाहतुकीचं प्रमुख केंद्र आहे. देशातील प्रमुख शहरांदरम्यान हवाई वाहतूक करण्यासाठी मुंबईतील सांताक्रूझ विमानतळाचा वापर केला जातो. मुंबईहून जगातील इतर देशांकडे हवाई वाहतूक करण्यासाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ वापरतात.
पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. महाराष्ट्रातील बहुतेक नद्या हंगामी स्वरूपाच्या असल्याने त्याची खोली कमी असल्याने या नद्यांमधून जलवाहतूक होत नाही. मुंबई हे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. या बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी नावाशेवा येथे जवाहरलाल नेहरू हे अद्ययावत बंदर विकसित करण्यात आलेलं आहे. आता पुढचं प्रकरण बघूयात. महाराष्ट्र प्रमुख शहरे व पर्यटन स्थळे. मुंबई शहराविषयी माहिती घेऊयात. मुंबई शहर हे महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईलाच भारताची आर्थिक राजधानी असं देखील म्हटलं जातं. व्यापारी व प्रशासकीय केंद्र म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी संग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी, तारापोर मत्स्यालय इत्यादी प्रमुख पर्यटन स्थळे मुंबईमध्ये आहेत. नेहरू विज्ञान केंद्र व नेहरू तारांगण हे देखील येथे प्रसिद्ध आहे. मुंबईमध्ये गिरगाव, माहीम, शिवाजी पार्क या प्रसिद्ध चौपाट्या आहेत. पुणे शहराविषयी माहिती घेऊयात. मुळा मोठ्या नद्यांच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे. पुणे हे औद्योगिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय हवामान शास्त्राचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, राजा केळकर वस्तुसंग्रहालय, सौपोद्यान व इत्यादी अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत. पुण्याजवळील हिंजवडी हे माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. आता नाशिक शहराविषयी माहिती घेऊयात. गोदावरी नदीच्या काठी नाशिक शहर हे वसलेलं आहे. येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरत असतो. काळाराम मंदिर, मुक्तिधाम ही स्थळे नाशिकमध्ये प्रसिद्ध आहेत. चलनी नोटा, पोस्टाची तिकीटं व मुद्रांक छापखाना नाशिक या शहरामध्ये आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. औरंगाबाद शहराविषयी माहिती घेऊयात. बीबी का मकबरा, पानचक्कीजवळ वेरूळची लेणी व दौलताबादचा किल्ला आहे. राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबाद या शहरामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे देखील औरंगाबाद येथेच आहे. येथील हिमृशाली प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद हे औद्योगिक शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. आता अमरावती शहर. अमरावती हे एक प्राचीन शहर आहे. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी असलेला तपोवन हा अमरावती येथील प्रसिद्ध आश्रम आहे. या शहरापासूनच जवळ मोजरी येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे. नागपूर. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. देशाच्या मध्यवर्तीचं ठिकाण हे देखील नागपूर आहे आणि हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे रस्ते व लोहमार्गाचे वाहतुकीचं प्रमुख केंद्र नागपूर ठरतं. नागपूर येथे संत्री व कापसाची मोठी बाजारपेठ आहे. सीताबर्डी किल्ला, आंबझरी तलाव, दीक्षाभूमी इत्यादी ठिकाणं ही नागपूरमध्येच आहेत. भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारं 0 माईल हे स्थान नागपूर या शहरात आहे. महाराष्ट्राचे प्रादेशिक सुदूर संवेदन केंद्र हे वन विभागाचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोजन मंडळ तसेच अग्निशामक दल प्रशिक्षण केंद्र यांसारख्या संस्था नागपूर या ठिकाणी आहे. आता किल्ल्यांविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. महाराष्ट्रात जलदुर्ग म्हणजेच सागरी किल्ले, गिरिदुर्ग यालाच डोंगरी किल्ले पण म्हणतात व भुईकोट म्हणजेच मैदानावरील किल्ले आहेत. जंजिरा, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग ही जलदुर्ग किल्ले आहेत. शिवनेरी, रायगड, सिंहगड, दौलताबाद ही गिरिदुर्ग किल्ले आहेत. नळदुर्ग, कंधार, भुईकोट किल्ले आहेत ही. आता लेणी. अजिंठा वेरूळ जगप्रसिद्ध लेणी तसेच घारापुरी, पितळखोरा, कारलेभाजे इत्यादी प्रसिद्ध लेण्या आहेत. थंड हवेची ठिकाणं म्हणजेच कोणती तर जव्हार, माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळा, आंबोली, तोरणमाळ, पाल व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं आहेत. आता धार्मिक स्थळं कोणती आहेत ती बघूयात. देवीची 3.5 पीठे, भीमाशंकर, परळी वैजनाथ,
त्र्यंबकेश्वर, औंढ्या नागनाथ ही 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 4थीच्या भूगोल या विषयाचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.